गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सो आत्तापर्यंत आपला हा जर्नल टॉपिक संपतच आलाय, बरोबर. शेवटचे काहीतरी श्वास मोजत आहे आणि त्यातले 3 श्वास म्हणजे 3 प्रॅक्टिकल क्वेश्चन राहिले आहेत, जे मी तुम्हाला ऑलरेडी घरी करायला सांगितले होते. तुम्ही नाही केले, करणार कसे तुम्ही? बरोबर ना? खूप कठीण काम आहे. ऑनलाईन स्टुडंट ट्राय केलं तुम्ही? सो वानो, यामध्ये काही पॉइंट्स आहेत जे तुम्हाला नाही येऊ शकत असं मला पर्सनली वाटतंय. म्हणजे येतील त्यात काय नो डाऊट, फक्त जसं डाऊटेबल पॉइंट आहे. सगळ्यात पहिला पॉइंट आहे यात, तो सोल्ड 1000 shares each and paid brokerage 1%. The amount credited to our. सो तुम्ही तुमच्या बुद्धीने विचार करून सांगा काय एंट्री होऊ शकते. जर्नल एंट्री सांगा. ठीक आहे. पुढचं. मी तुम्हाला एक पहिल्या दुसऱ्याच आय थिंक लेक्चरमध्ये सांगितलं होतं, पहिल्या का दुसऱ्या चॅप्टरमध्ये, की ईच डेबिट हॅज इक्वल अमाऊंट ऑफ क्रेडिट. बघा, तुम्हीच सांगितले ना हे. 1000 प्लस 1 लाख किती झाले? 1,01,000 आणि हे 10,000. आणि 92, एक साधी क्लिअर कट गोष्ट आहे. एक तर सगळ्यात पहिले तुमच्याकडे काय आहेत? ट्रान्झॅक्शन वाचले, काय विकले? इथं सेल्स अकाउंट येईल का? येईल का? नाही येणार. दुसरी एक गोष्ट, जर तुम्ही 1 लाख रुपयाचे शेअर विकले असताल आणि त्यावर ब्रोकरेज दिलं असेल, तर त्याची व्हॅल्यू 1,01,000 होती का? समजा पकडा 1 लाख रुपयाचा हा टीव्ही आहे शेअर्सच्या जागी. मी एखाद्याला विकला एजंट थ्रू आणि त्याला सांगितलं की बा ब्रोकरेज असेल तुझं 1%. ब्रोकरेज यातून कमी होणार का त्यावर एक्स्ट्रा लागणार?
जे आपण ब्रोकरेज देत असतो ना, जी वस्तूची येणारी प्राइस असते त्यातून ती गोष्ट कमी होते. हे माहिती आहे तुम्हाला? कधी शेअर्स विकत घेतले तुम्ही? ठीक आहे, वाटेवर जे काय असेल समजा. जे ब्रोकरेज आपण देत असतो, जी सेल व्हॅल्यू आपली, त्यातून मायनस होत असते. मग इथं आपल्याला काय दिलंय? 1000 शेअर्स सोल्ड फॉर रुपीज 100. म्हणजे व्हॅल्यू किती आहे टोटल? मग जर त्याची व्हॅल्यू 1 लाख रुपये असेल आणि त्यातून जर 1000 रुपये आपल्याला जर ब्रोकरेज द्यावं लागलं असेल, आपल्याला पैसे किती रिसिव्ह होतील? विचार काय करताय यात? सो बांधो, ब्रोकरेज बरोबर आहे 1000, आणि इथं टू सेल्स येणार नाही. तुम्हाला समजलं हे काय झाले? मला माहित होतं डायरेक्टली आन्सर काय मी सांगू शकलो असतो, पण मला बघायचं होतं तुमचं चुकतंय तर नेमकं कुठं काय चुकतंय. सो ही गोष्ट तुमच्या आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे, की जो आपण शेअर्स विकतो, जेव्हा परचेस करत असतो तेव्हा त्या व्हॅल्यू मध्ये ऍड करतो. काय करतो? परचेस मध्ये काय होणार? सेल्स मध्ये लिहून घ्या. आणि ब्रोकरेज काय? एक रिप्रेझेंट तुम्हाला करते. त्यामध्ये ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स असू शकतात, पॅकिंग चार्जेस असू शकतात. बरोबर आहे ना? जेव्हा आपण परचेस करतो आणि त्याला पॅकिंगला चार्ज लागले, ते आपणच देत असतो. आणि जेव्हा आपण सेल्स करतो, परचेस करताना त्या व्हॅल्यू मध्ये ऍड करणार, आणि जेव्हा सेल करतो तेव्हा काय करणार? मायनस. सो लिहून घ्या हे.
हम्म. झालं लिहून तुमचं. त्यानंतर पुढचे ट्रान्झॅक्शन रीड करा. काय दिले त्यामध्ये करता येईल. सोल्ड गुड्स टू विराट अँड कंपनी. सोपी एंट्री तुम्ही करू शकता. पेड ॲडव्हर्टाइजमेंट ₹30,000 टू टाइम्स ऑफ इंडिया. पेड फॉर प्रिंटिंग अँड स्टेशनरी. यामध्ये काय होणार, नॉर्मली हे जे ॲडव्हर्टाइजमेंट अँड प्रिंटिंग एक्सपेन्सेस आहेत ते दोन्ही डेबिट होणार आणि टू कॅश. सोल्ड गुड टू विराट अँड कंपनी याच्यामध्ये काय होणार, इकडे लक्ष द्या. हां, परचेस गुड फ्रॉम आशिष अँड कंपनी. परचेस अकाउंट डेबिट टू आशिष 2 लाख. आणि याच्यामध्ये काय होणार, सिम्पली GST फिगरमध्ये दिसणार तुम्हाला दोन्ही याच्यात खालच्या. हे पण तुम्ही करू शकता. आपलं काय चालू आहे सध्या 20. सो ट्रान्झॅक्शन वाचा काय, GST and paid half the amount. 1,20,000 ला काय केलं, काय झालंय, 1,20,000 रुपयाला गुड्स परचेस केलेत, बरोबर आहे. आणि त्यावर GST किती लागलाय, 18 दोन्ही. हा, इकडे बघा हे किती झाले, म्हणजे हे टोटल मध्ये आहेत. इकडे लक्ष द्या. टोटल अमाऊंट किती येते, 1,41,000 41,600. सगळ्यात पहिले काय केले आपण, किती, 1,20,000. त्यानंतर ही जी GST ची अमाऊंट आहे तिचा हाफ केलं तर किती येणार, ₹10,800. 10,800. त्यानंतर काय येणार, आणि 2 तर इकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिले काय झाले, टोटल अमाऊंट किती आपली, डिवाइड बाय 7. त्यानंतर 0. समजलं तुम्हाला. सो हे ट्रान्झॅक्शन तुम्हाला समजल्यानंतर लिहून घेता तुम्ही, ठीक आहे लिहून घ्या.
ऑनलाईन स्टुडंट तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. याच्या पुढचं आपण बघू एकदा. त्यानंतर बघा, पेड टू प्रकाश अँड कंपनी लेस 10% डिस्काउंट. आता ही प्रकाश अँड कंपनी कोणती असेल? हा, यालाच काय करायचं, 10%. आणि हा डिस्काउंट कोणता असेल? कोणता डिस्काउंट असेल तो? कधी दिलाय तो? कोणत्या टाइमला दिलाय? परचेस करताना दिलाय का पेमेंट करताना दिलाय? मटेरियल परचेस कधी झाले? ट्रेड डिस्काउंट द्यायचा असेल तर 12 तारखेला दिला असता. कितला दिलाय? का दिला असेल? तो कॅश डिस्काउंट असेल. इनवॉइस गुड्स टू संजय म्हणजे काय? इथं काय होणार? संजय अकाउंट डेबिट टू टू संजय अकाउंट, सॉरी संजय अकाउंट टू सेल्स अकाउंट. त्यानंतर सेल्स रिटर्न गुड ऑफ ₹10,000, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू संजय. आता किती गुड्स राहिले संजयकडे? 50,000 रुपयाचे. सो इथं काय झालं? संजय बिकम इनसॉल्वंट अँड रिकवर्ड ओनली 50 पैसे इन रुपीज. म्हणजे याचा अर्थ काय? ते बाकी सोडून द्या. इथं काय दिलंय? रिकवर्ड ओनली 50 पैसे इन अ रुपीज. म्हणजे 1 रुपया जर त्याच्याकडून आपल्याला घ्यायचा असेल तर आपण फक्त 50 पैसे घेऊ शकतो. म्हणजे 2 रुपये घ्यायचे असतील तर 1 रुपया ॲज अ फायनल सेटलमेंट फ्रॉम हिम. हा, एवढं तुम्हाला समजल्यानंतर बॅड डेट्स किती होणार? पन्नास हजार होतात पूर्ण. संजय कडून किती घ्यायचे आपल्याला? तू किती देऊ शकतो? म्हणजे ती कुठे येणार? आणि उरलेले जे आहेत ते काय होणार? ऑटोमॅटिक बॅड डेट्स होणार. समजलं? काय डाऊट? मनीष, ऑनलाईन स्टुडंट्स, सो ते करू शकता तुम्ही. क्वेश्चन नंबर 8 घरून करून आणसाल. इकडे बघा, सोल्ड हाफ ऑफ द गुड्स परचेस्ड. कितीचे घेतले? आणि काय म्हणले? हा, जे 9 तारखेला गुड्स घेतले ते आपण काय केले? 20% प्रॉफिट वर. हा, की काय करणार? 2 लाखचे 20% ऍड होणार म्हणजे किती? 2,40,000. आणि जीएसटी ऍड नाही होणार त्या प्रॉफिट मध्ये. जीएसटी वेगळा कॅल्क्युलेट करतो आपण, माहिती आहे तुम्हाला. आणि काय दिलं इथं? सोल्ड गुड्स ऑफ रुपीज
हाफ ऑफ द अमाऊंट ऑन GST. हां, सो बाकी तुम्हाला येतील बघा. ऑलरेडी मी बघितले होते ट्रान्झॅक्शन, की नाही आहेत तेवढं काही डिफिकल्ट. सगळ्यात पहिले परचेस गुड वर्थ रुपीज 1,50,000 फ्रॉम प्रशांत, लेस 10% ट्रेड डिस्काउंट. त्यानंतर सोल्ड गुड्स टू मिस्टर अमित शर्मा रुपीज 70,000 ॲट 10% ट्रेड डिस्काउंट ऑन क्रेडिट. त्यानंतर सोल्ड गुड टू आदित्य राय of rupees 90,000 at 20% GST. Paid for rent rupees 5,000 and salary rupees 18,000. Paid for proprietor's house rent. आता प्रोप्रायटरचा हाऊस रेंट कसा देणार? ड्रॉइंग. सो इथे पण काय अडचण नाहीये. वेजेस मध्ये पण काय अडचण नाहीये. हा, हेच सगळ्यात महत्वाचं आहे. सोल्ड हाफ ऑफ द गुड्स परचेस्ड ऑन 19. सो 52 क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपण बघतोय 20 नंबरचं. त्यामध्ये सगळ्यात पहिले काय दिलंय? हाफ ऑफ द गुड्स काय केले आपण? टू सेल्स मध्ये किती येणार? 1 लाख. काय येणार? कारण 2 लाखचे आपण काय केलेत? हाफ सेल केलेत जे. आणि जीएसटीचा रेट काय? काय होणार? ₹33,600 जीएसटी होणार याच्यावर. आणि 28% कसं काढायचं? 20. हा, सो इथपर्यंत समजलं, काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला? सो इकडे लक्ष द्या. ही जीएसटी आली, बट ही टोटल जीएसटी आहे. सीजीएसटी एसजीएसटी काढायची म्हणलं परत 2 हा, आणि टोटल अमाऊंट किती होईल आपलं? 1,20,000 प्लस 33,600. टू आउटपुट इथपर्यंत काय डाऊट? हा, एक फर्निचर आपण काय केलंय? सेल केलंय ऑफ ₹20,000 फॉर 12,000. मग आता काय झालं? फर्निचर सेल केले सगळ्यात पहिली गोष्ट. आता आपल्याला पैसे किती येणार फर्निचर सेल केले तेव्हा? आता इकडे बघा, फर्निचर असेट आहे. जेव्हा फर्निचर जात आहे म्हणजे काय झाले? असेट चालली, तेव्हा असेट काय होणार? असेट अकाउंट काय होणार? फर्निचर अकाउंट क्रेडिट होणार. किती?
थांबा थांबा. 20,000 बरोबर. वर काय दिले? सोल्ड केले आपण कितला? 12,000 रुपयाला. म्हणजे बँक किती येणार? 12,000 बरोबर. बाकीचा काय झालाय? ऑन सेल ऑफ समजलं. डेप्रिशिएशनचं वगैरे नाही आपल्याला सध्याच, कारण डेप्रिशिएशन चॅप्टर नाही झालाय आपला. सो परत काय झाले? सोल्ड शेअर्स फॉर 50. तो समजलं तुम्हाला इथपर्यंत? काय डाऊट नाही? त्यानंतर बाळांनो, इथे काय केलंय? एक लॅपटॉप परचेस केलाय. क्वेश्चन नंबर 10 मध्ये. आणि त्यावर काय केले? ट्रान्सपोर्ट चार्जेस पे केलेत लॅपटॉपवर इमिडिएटली. सो हे काय होणार? हे पण लॅपटॉप अकाउंट मध्ये येणार, कारण ते पैसे कॅपिटलाइज होणार. बरोबर. बाकी तुम्ही सगळं करू शकता. हे एक एक्सचेंजचं एक ट्रान्झॅक्शन आहे, तेवढं आपण घेऊया. काय केले? एक्सचेंज ऑफ फर्निचर ऑफ ₹30,000 अगेन्स्ट मोटर कार. म्हणजे 30,000 रुपयाचं फर्निचर आपण दिलं आणि त्याच्या बदल्यात काय घेतली? सो झालं का आतापर्यंत? काही डाऊट याच्यामध्ये? बाकी तुम्ही घरी करू शकता. हे सांगितलं होतं घरी करायला, केलं? कस करायचं? दोघे जण आहात ना, त्यात काय? हा, न करायला काय झालं बाळांनो? तिथं मारायला जास्त लागतं रे डोक्यात. थोडं अलीकडे यायला पाहिजे होतं, फर्स्ट बेंचला बसायला पाहिजे. उगं नसलं ते काय झालं काय करायचं? करा. 2 मिनिटं. ऑनलाईन स्टुडंट तुम्ही पण कमेंट बॉक्स मध्ये आन्सर टाईप करू शकता. हे बॉक्स मध्ये ज्या ब्लँक स्पेस आहेत तिथे बघा तुम्ही आन्सर काय येते तुमच्या ह्यानी, नंतर मी सांगतो तुम्हाला इन केस तुमचं काही मिस्टेक वगैरे झाली ती.
नाही. सगळ्यात पहिले सांगा. सगळ्यात पहिले काय होणार? वा, सगळ्यात पहिले काय येणार? इन्कम टॅक्स अकाउंट. कोण सांगितलं तुम्हाला तिथं? इन्कम टॅक्स काय, कोणता एक्सपेन्स आहे? कोणाकडून घेतात इन्कम टॅक्स? फर्निचर, बेंच, कोणाकडून घेतात? बुक्स कोण देते? आपण देतो. म्हणजे कोण देतो? असेट देतो, नॉमिनल अकाउंट देतो का पर्सनल अकाउंट देतो? हा, बिझनेस पण कशात येते? पर्सन मध्ये येते, पर्सनल अकाउंट. सो पुढे लक्षात ठेवा मस्ट मध्ये की इन्कम टॅक्स जेव्हा पेड केला असेल तो कोणी केलाय? का? तर ते पर्सनल आहे. त्यानंतर पुढचं, रिसिव्ड फ्रॉम सोनाली बाय आरटीजीएस. त्यानंतर संजय बिकम इनसॉल्वंट अँड नॉट रिसिव्ड ₹500. मग काय ना? त्यानंतर परचेस हॉर्स फॉर रुपीज. त्यानंतर लास्ट, ट्रान्सफर्ड फ्रॉम फिक्स डिपॉझिट अकाउंट ऑफ प्रोप्रायटर टू बिझनेस बँक अकाउंट. सो बांधू, आता तुम्हाला 2-3 दिवस सुट्ट्या आहेत. आपल्या अकाउंटचं लेक्चर सांगतोय मी, बरोबर ना? उद्या शनिवार, परवा रविवार. हा, सो तुम्ही काय करा, पूर्ण एक्सरसाइज मधले क्वेश्चन हे पण, मग कारण कोणत्या दिवशी मी टेस्ट घेईल मला माहित नाही. सो तुम्ही तुमचं प्रिपेअर राहिलेलं बरं. आणि शांततेच्या काळात जेव्हा तुम्ही घाम गाळसाल, युद्धाच्या काळात रक्त सांडणार नाही. सो आत्तापासून जेवढं अकाउंट्स बेस प्रिपेअर करसाल तेवढं भविष्यात अडचणी येणार नाहीत. नाही खूप लोक आहेत ज्यांना अकाउंट एवढा वर्स्ट सब्जेक्ट वाटत नाही, आणि खूप लोक आहेत ज्यांना अकाउंट एवढा बेस्ट सब्जेक्ट वाटत नाही. चॉईस इज युअर. तुम्हाला कोणत्या लोकांच्या कॅटेगरीत जायचं? सो व्यवस्थित अभ्यास करा, आणि ज्याही गोष्टीची तुम्ही प्रॅक्टिस करसाल ती गोष्ट तुमची परफेक्ट होईल. ती स्विमिंग असू द्या,
डान्स असू द्या किंवा अकाउंट असू द्या, कशाला पण प्रॅक्टिस लागते. सो व्यवस्थित प्रॅक्टिस करत जा. आणि जेव्हा तुम्ही एक लेवल नंतर प्रॅक्टिस करता, त्यानंतर तुमच्यात ऑटोमॅटिकली कॅपॅसिटी डेव्हलप होते की तुम्ही कोणत्याही लेवलला जाऊन ती गोष्ट करू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या जर्नल एंट्रीज सॉल्व्ह करसाल व्यवस्थित मनाने घरी जाऊन रिवाइज करून डेली, किती हार्ड टास्क आहे, किती हार्ड टास्क आहे डेली ह्या जर्नल एंट्रीज रिवाइज करणं. याच्या एवढं काही आहे का? डिफिकल्ट गोष्ट आहे का कोणती मोठी? बरोबर ना. एखाद्याला सांगितले हिमालय सर करायचा आणि दुसरं जर्नल एंट्रीज सॉल्व्ह करायचा, तर सगळ्यात मोठं डिफिकल्ट काय? जर्नल एंट्रीज पास करणं. बरोबर ना. नाहीये. आतापर्यंत आपले 3 चॅप्टर झाले. तुम्हाला असं कधीतरी कुठेतरी वाटलं किंवा काहीतरी डिफिकल्ट वेगळं चालू आहे? नाहीये. म्हणजे याचा अर्थ तुम्ही 3 पायऱ्यापर्यंत आल्या, म्हणजे समोरच्या 7 पायऱ्या पण तशाच आहेत. फक्त आता ते तुमच्या चालण्यावर आहे. कधी तुम्ही एखादी पायरी स्किप करसाल, कधी एखाद्या पायरीवर पाऊलच नाही टाकणार, म्हणजे रिवाईज नाही, बाकीच्या गोष्टी नाही, तर तुमचं खरं नाही. आणि हा जो सिलेबस आहे आपला, तो एकदम बेस्ट आहे. ह्या जर गोष्टी तुम्हाला व्यवस्थित येत असतील तर तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी बरोबर होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. कारण बाळांनो, हे लिहून झालं का तुमचं? हे ठीक आहे. सो तुम्हाला एक कन्सेप्ट मी शिकवतो, जी तुमच्या 11वीच्या लेवलवर तुमच्या बुकमध्ये नाही दिलेली आहे, पण मला पर्सनली वाटते तुम्हाला इन फ्युचरमध्ये ती कुठं ना कुठं विचारली जाऊ शकते. आणि लिहून घ्या माझ्याकडून. तुम्ही पुण्यातल्या कोणत्याही मिड साईज सी ए फॉर्ममध्ये जेव्हा इंटरव्ह्यूला जासाल, हा क्वेश्चन नेहमी तुम्हाला विचारला जाईल. म्हणजे टीडीएस एक गोष्ट असती. सोर्स म्हणजे काय असते? जेव्हा एखादा व्यक्ती समोरच्या व्यक्तीला पेमेंट करतो, तेव्हा तो काय टॅक्सचं पोर्शन डिडक्ट करत असतो. तो वाहनो जेव्हा आता एक एम्प्लॉयरला सॅलरी देतो, तेव्हा पण तो टीडीएस कट करतो. वेगवेगळ्या, समजा कोणी प्रोफेशनल फीज देते, पर्टिक्युलर अमाऊंटपेक्षा जास्त असेल तर इन्कम टॅक्सच्या प्रोव्हिजननुसार टीडीएस कट केलं जातं. मी तुम्हाला तेवढं डीपमध्ये नाही सांगणार की बा इन्कम टॅक्सचं कोणतं प्रोव्हिजन लावून आपण टीडीएस कट करतो. बट त्याची एंट्री काय झाली पाहिजे, ही खरं तर आपल्या सिलेबसमध्ये शिकवायसारखी गोष्ट आहे. बट नाही शिकवली जात, बट रिअलमध्ये विचारली जाते. सो आपण बघूया टीडीएस कुठं कट केला जातो, हे बघूया आपण. एक ट्रान्झॅक्शन आहे, सॅलरी. हां, 1 लाख राम अँड TDS deducted at 10%. म्हणजे काय असणार? त्या 1 लाखचं 10% TDS डिडक्ट होणार. नॉर्मल एंट्री असली असती तर आपण काय केलं असतं? आता इकडे लक्ष द्या. यात परत आता इथं काय होणार? डेबिट किती आहे? बरोबर.
TDS पेएबल अकाउंट असते रिअल मध्ये. पेएबल अकाउंट टू कॅश अकाउंट 90,000. सो वाहनो, तुम्हाला म्हणत नाही तुम्ही 11वीच्या पर्पजनी अकाउंट शिका, गरजच नाहीये. म्हणजे आता विचार करा, कॅपिटलची एंट्री विचारेल का तुम्हाला जेव्हा तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये जासाल, का वेजेस अकाउंट काय होतात ते विचाराल, वेजेस पेड केलेत काय विचाराल तुम्हाला वाटते? तुमच्या डोक्यानुसार सांगा काय काय एंट्री विचारू शकतो तुम्हाला वाटते डिफिकल्ट आहेत आतापर्यंत झालेल्या आपल्या. हम्म. एक तर ही सगळ्यात महत्वाची बघा, मानू ना मानू इस एंट्री को दिमाग में छाप लो. म्हणजे सॅलरीचीच येईल अशी काही गरज. हा डिपेंड करत आहे, बट इथ नॉर्मली तुम्हाला अशा टाईपचे विचारतील. एवढं समजलं? हे करता येईल व्यवस्थित. सो ॲज पर माय नॉलेज, GST, आउटस्टँडिंग, ह्या ज्या डिफिकल्ट एंट्रीज आहे, ज्या तुम्हाला बघितलं कळेल यार कुठं तरी मला डाऊट येतो, त्याच एंट्री येणार. हा याच्यामध्ये. आणि तुम्हाला सांगू का, साध्या साध्या नॉर्मल गोष्टी आहेत बघा, नॉर्मल त्यांना पण कळते. काय विचारणार तुम्हाला, असं विचारणार का ऍडव्हर्टाइजमेंटची एंट्री सांगा, अरे लहान लेकराला येते, बरोबर आहे ना. आता तुमचं लेवल वाढलंय, सो ह्या एंट्रीज तर तुम्हाला, आणि ह्या एंट्री जर येत असतील तर कॉमन सेन्सची गोष्ट आहे, बाकीच्या एंट्री येणारच ऑब्विसली गोष्ट. सो व्यवस्थित प्रिपेअर करा. अकाउंट्स 11वीच्या लेवलचा विचार करू नका, जेन्युनली मी तुम्हाला सांगतोय, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि खूप तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो. सो व्यवस्थित प्रिपेअर करा. थँक्यू सो मच. इन केस तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता, आणि तुम्ही तर फेस टू फेसमध्ये आहात, तुमच्यात काही अडचणच नाही आहे.